विशाखा हा काव्यसंग्रह म्हणजे केवळ कवितांचा संच नाही, तो एका युगाचा आवाज आहे. 1942 साली प्रकाशित झालेला हा संग्रह भारताचा स्वातंत्र्य लढ्याच्या निर्णायक टप्प्यावर समोर आला. देशात असंतोष होता, तरुणाई अस्वस्थ होती, अन्यायाविरुद्ध ज्वाला धुमसत होती. अशावेळी कुसुमाग्रजांनी शब्दांच्या माध्यमातून चेतना जागवली. विशाखा या नावातच एक प्रतीक दडलेले आहे. विशाखा म्हणजे तेजस्वी तारा, अंधार फाडून दिशा दाखवणारा प्रकाश. हा संग्रहही तसाच आहे, गुलामगिरीच्या अंधारात आशेचा दीप प्रज्वलित करणारा. या काव्यसंग्रहाचा मुख्य स्वर आहे स्वातंत्र्याची ओढ आणि स्वाभिमानाचा आग्रह. येथे राष्ट्रप्रेम केवळ घोषणांपुरते नाही, ते अंतर्मनातून आलेले आहे. कवी भारतमातेचे वर्णन केवळ भूमी म्हणून करत नाही, तर जखमी आई म्हणून करतो. तिच्या वेदनेने व्याकुळ झालेला कवी तरुणांना आवाहन करतो, उठा, जागे व्हा, स्वतःची शक्ती ओळखा. या कवितांमध्ये तलवारीचा आवाज नाही, पण शब्दांची धार आहे. त्या थेट बंडाचे आवाहन करत नाहीत, पण मनामध्ये क्रांती पेटवतात. विशाखामधील अंधार आणि प्रकाश ही प्रमुख प्रतीके आहेत. अंधार म्हणजे गुलामगिरी, अन्याय, अज्ञान आणि भीती, तर प्रकाश म्हणजे स्वातंत्र्य, आत्मभान, जागृती आणि स्वाभिमान. कुसुमाग्रज जेव्हा अंधाराचे चित्र रेखाटतात, तेव्हा तो केवळ रात्रीचा अंधार नसतो, तो समाजाच्या मानसिक गुलामगिरीचा संकेत असतो. आणि जेव्हा ते प्रकाशाचे वर्णन करतात, तेव्हा तो केवळ सूर्य नसतो, तो क्रांतीचा उदय असतो. या संग्रहात सामाजिक समतेचा ठाम आवाज आहे. कवीला फक्त राजकीय स्वातंत्र्य नको आहे, त्याला सामाजिक न्यायही हवा आहे. जातीभेद, शोषण, गरिबी आणि अन्यायाविरुद्ध त्यांचा स्वर तीव्र आहे. ते सांगतात की जर समाजात विषमता राहिली तर स्वातंत्र्य अपूर्ण ठरेल. म्हणूनच विशाखा हा केवळ राष्ट्रप्रेमाचा संग्रह नाही, तो सामाजिक परिवर्तनाचा घोष आहे. कुसुमाग्रजांची भाषा ओजस्वी, भव्य आणि प्रभावी आहे. संस्कृतप्रचूर शब्दसंपदा, लयबद्ध वाक्यरचना आणि घोषणात्मक शैली यामुळे त्यांच्या कवितांना एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. अनेक कविता जणू रणांगणातील घोषणा वाटतात, तर काही कविता अत्यंत कोमळ, अंतर्मुख आणि संवेदनशील आहेत. हा संग्रह केवळ आक्रमक नाही, तो चिंतनशीलही आहे. प्रेम हा देखील विशाखामधील एक महत्त्वाचा प्रवाह आहे. पण हे प्रेम केवळ प्रणयापुरते मर्यादित नाही. येथे प्रेम म्हणजे माणुसकी, करुणा, जिव्हाळा आणि सहानुभूती. कवी प्रेमाला कमजोरी मानत नाही, उलट ते शक्तीचे रूप आहे असे सांगतो. प्रेमामुळे माणूस मोठा होतो, त्याचे अस्तित्व विस्तारते. त्यामुळे या कवितांमध्ये मानवतेचा सुगंध जाणवतो. निसर्ग हा विशाखामध्ये केवळ सजावटीचा भाग नाही, तो विचार मांडण्याचे माध्यम आहे. वादळ म्हणजे क्रांती, पहाट म्हणजे स्वातंत्र्य, वीज म्हणजे संताप आणि पाऊस म्हणजे शुद्धीकरण. अशी रूपके वापरून कुसुमाग्रजांनी निसर्ग आणि मानवी भावनांचा सुंदर संगम घडवला आहे. निसर्ग चित्रणातून ते आशय अधिक प्रभावीपणे मांडतात. या संग्रहातील काही कविता अत्यंत अंतर्मुख आहेत. जीवन, मृत्यू, नियती आणि अस्तित्व यांसारख्या प्रश्नांवर कवी चिंतन करतो. तो थेट उत्तर देत नाही, पण वाचकाला विचार करायला भाग पाडतो. हीच विशाखाची ताकद आहे. ती केवळ भावना जागवत नाही, तर विचारही प्रवृत्त करते. 1942च्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर हा संग्रह अधिक महत्त्वाचा ठरतो. त्या काळातील अस्थिरता, बेचैनी आणि स्वातंत्र्याची ओढ या सर्व भावना कवितांतून प्रकर्षाने व्यक्त होतात. कुसुमाग्रजांनी थेट राजकीय घोषणा दिल्या नाहीत, तरी त्यांच्या शब्दांनी तरुणाईला मानसिक बळ दिले. त्यामुळे विशाखा हा साहित्यिक दस्तऐवज असूनही तो एका युगाचा साक्षीदार ठरतो. मराठी भाषेच्या दृष्टीने विशाखा हा एक मैलाचा दगड आहे. या संग्रहामुळे मराठी कवितेला नवे परिमाण मिळाले. ओज, विचारांची गोही, सामाजिक बांधिलकी आणि काव्यात्मक सौंदर्य यांचा संगम येथे दिसतो. कुसुमाग्रजांनी शब्दांना केवळ अर्थ दिला नाही, त्यांनी त्यांना ज्वाला दिली. एकूणच विशाखा हा केवळ काव्यसंग्रह नाही, तो स्वाभिमानाचा घोष आहे, जागृतीचा दीप आहे आणि मानवतेचा पुरस्कार आहे. तो एका पिढीच्या अस्वस्थतेचा आवाज आहे आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. मराठी दिनानिमित्त या काव्यसंग्रहाचा अभ्यास मांडणे म्हणजे मराठी भाषेच्या सामर्थ्याचा आणि सांस्कृतिक तेजाचा गौरव करणे आहे. विशाखा आपल्याला शिकवते की शब्दांमध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद असते, जर ते